निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मोबाईलचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा 2 लाखांमध्ये सौदा। आदिवासी मुली विकणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी केलाय पर्दाफाश। हर्सुलमधील अल्पवयीन मुलीची अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री, 10 जण ताब्यात। या मुलीच्या सौद्याचे तथा मानवी तस्करीचे धागेदोरे थेट संगमनेर तालुक्यातील पठार भागात पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली आहे। बघूयात या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट। आई नसलेली ही 16 वर्षीय आदिवासी मुलगी 29 एप्रिल रोजी हर्सुल येथून बेपत्ता झाली होती। वडिलांच्या तक्रारीवरून हर्सुल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ऑपरेशन शोध राबवून मुलीची कवठे मलकापूर तालुका संगमनेर येथून सुटका केली आहे। दलालांनी तिला मोबाईल व चांगल्या कपड्यांचं आमिष दाखवून पळवून नेलं होतं। त्यानंतर तिचा संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील एका 29 वर्षीय तरुणाशी जबरदस्तीनं बालविवाह लावून दिला। नाशिक जिल्ह्यामधून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे। हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघड झालाय। या प्रकरणात पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 10 संशयितांना अटक केली आहे। यामध्ये संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील 4 तर वरवंडी येथील एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे। हर्सुल परिसरातील आदिवासी गावातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून अचानक बेपत्ता झाली होती। मुलीला आई नव्हती। आपली मुलगी बेपत्ता झाल्याचं तिच्या वडिलांनी तिच्या सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली, पण मुलगी काही सापडली नाही। अखेर हर्सुल पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी धाव घेत तक्रार दाखल केली। तपासादरम्यान परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि एक मोठं रॅकेट पोलिसांसमोर आलं। तपासात उघड झालं की आरोपींनी मोबाईल फोनचा आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेलं। त्यानंतर तिला संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे नेऊन अल्पवयीन असतानाच जबरदस्तीनं विवाह लावून देण्यात आला। कवठे मलकापूर गावात तुषार पाटीलबा पचपिंड वय वर्षे 29 या तरुणाशी तिचा विवाह लावून देण्यात आला। त्याने या अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार केल्याचं वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झालंय। त्याच्यावर आता पोक्सो आणि BNS अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। धक्कादायक बाब म्हणजे या मुलीसाठी 2 लाख रुपयांचा सौदा करण्यात आल्याचं तपासात समोर येत आहे। काही रक्कम रोख तर काही फोन पे द्वारे व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात काही आरोपींनी मुलीला पळवून नेणं, काहींनी दलाली करणं तर काहींनी तिला लपवून ठेवण्याचं काम केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। यामध्ये तुषार पाटीलबा पचपिंड वय वर्षे 29, संदीप पचपिंड वय वर्षे 40, विशाल प्रचंडे वय वर्ष 33, महादेव साहेबराव नाईकवाडे चौघेही राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, सुरेश नवसू फासाळे वय वर्षे 46, कमल सुरेश फसाळे, धर्मा नवसू फसाळे वय वर्षे 40, तिघेही राहणार गंगा म्हाळुंगी तालुका जिल्हा नाशिक, सीता पुंडलिक बेंडकोळी वय वर्षे 38 राहणार वेळे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, ठोकुबाई लक्ष्मण माळेकर वय वर्षे 60 राहणार सारस्ते तालुका पेठ जिल्हा नाशिक, त्याचबरोबर सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे वय वर्षे 45 राहणार सहानेमळा मुक्काम पोस्ट वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे। या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ही कारवाई केली आहे। संपूर्ण टोळीला जेरबंद केलाय। दरम्यान या टोळीमार्फत आणखी किती मुलींची विक्री झाली आहे का याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे। या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेनं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। यावेळी पोलीस निरीक्षक यांनी आपल्याशी
बातचीत केली आहे ती बघूयात. पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती. या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे. तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत. त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत.